मित्रांनो, मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला मॉडेलिंग नावाचा एक विषय या ठिकाणी उपयुक्त असतो, तो करावा लागतो. म्हणजे काय? तुमच्याकडे असलेले प्रॉडक्ट्स आणि तुमच्याकडे असलेले मॉडेल्स याच्यावर तुम्ही फोटोशूट करतात. एक प्रोफेशनल फोटोग्राफर तुमच्याकडे लागतो, प्रोफेशनल स्टुडिओ तुमच्याकडे पाहिजे आणि हे मॉडेलिंगचे फोटोग्राफी तुम्हाला करावं लागतं. हे खूप खर्चिक असतं. बराच पैसा, बराचसा वेळ त्याच्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो. आणि मग हे सगळं जर फ्री ऑफ कॉस्ट होत असेल तर अगदी सहज होऊ शकतं आणि ते अगदी आपल्या एआयच्या मदतीने होऊ शकतं. एआय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॅमेरा, कुठल्याही प्रकारचा स्टुडिओ, कुठल्याही प्रकारचं मॉडेल सुद्धा तुम्हाला लागणार नाही. एआय जनरेटेड मॉडेल आपण घेऊ शकतो आणि प्रॉडक्ट फक्त तुमचं असेल. तुमच्या प्रॉडक्टचे चांगले इमेजेस, चांगले फोटो तुमच्याजवळ असतील, तर तुम्ही एक एआय जनरेटेड मॉडेलवर हे तुमचे इमेजेस किंवा प्रॉडक्ट तुम्ही अप्लाय करून एक चांगल्या प्रकारची फोटोग्राफी किंवा चांगल्या प्रकारच्या इमेजेस तुम्ही जनरेट करून घेऊ शकतात. आणि हे सगळं करण्यासाठी गुगलचं एक नुकतंच लॉन्च झालेलं मॉडेल आहे, त्याचं नाव आहे नॅनो बनाना. हे आपण वापरणार आहोत. नॅनो बनानाचा एक वेगळा उपयोग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. नॅनो बनाना फोटोशूट करण्यासाठी आपण कसा यूज करू शकतो. चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला आपण प्रॅक्टिकली बघू की कुठलाही कॅमेरा न वापरता आपला प्रॉडक्ट आपल्या मॉडेलवर कशा पद्धतीने यूज करायचा. मग आता आपल्याला गुगल जेमिनीचं तुमच्याकडे फ्री अकाउंट असेल तर तुम्ही ते सुरू करा आणि त्याच्यामध्ये हे नॅनो बनाना मॉडेल जे आहे त्याचा उपयोग करून आपण आजचा जो आपला पार्ट आहे तो या ठिकाणी करतो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी गुगल जेमिनी या ठिकाणी स्टार्ट करतो. तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकतात किंवा डायरेक्ट टाईप करा. तुम्ही गुगल जेमिनी ए आय असं तुम्ही सर्च करा. गुगल जेमिनी ए आय सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक दिसेल. तुम्ही इथे जा. तुम्ही पहिल्यांदा गुगल जेमिनी वापरत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा साइन इन करावं लागेल. त्यासाठी तुमचं गुगल अकाउंट असेल, तुम्ही तिथून साइन इन करा आणि मग तुम्ही या ठिकाणी येणार. ठीक आहे, सिंपल प्रोसेस आहे. तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही इथपर्यंत यायचं. इथे आल्यानंतर इथे आपल्याला आता काय करायचं बघा. मी काही फोटोग्राफ्स तयार केलेले आहेत, म्हणजे एक मॉडेल जनरेट करून घेतलेलं आहे आणि प्लस माझ्याकडे काही माझे प्रॉडक्ट आहेत आणि मी त्या मॉडेलवर ते प्रॉडक्ट कशा पद्धतीने ट्राय करायचे हे बघणार आहोत. ठीक आहे, आता प्रॅक्टिकली आपण हे करू. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, इथे तुम्ही इमेज ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. तुमच्याकडे असलेला प्रॉडक्ट आणि तुमचं मॉडेल तुम्ही इथे अपलोड करा. इथे प्लस बटनला क्लिक करा. इथे अपलोड फाईलमध्ये जा. आता मी या ठिकाणी बघा, माझ्याकडे असलेला हा एक बॉय आहे आणि त्याला मला हा जो पॅन्ट आणि शर्ट आहे हा प्रॉडक्ट मला त्याला वेअर करायचा आहे. हां बघा, आता मी दोघांचे फोटो इथे अपलोड केले. हा मॉडेल आहे, हा मी ए आयने जनरेट केलेला आहे. मी तुम्हाला शेवटी मॉडेल कसं जनरेट करायचं ए आय थ्रू ते देखील मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा हे जनरेट केलेला मॉडेल आणि हा माझा रिअल प्रॉडक्ट, माझ्याकडे माझ्या शॉपमध्ये असलेला हा रिअल प्रॉडक्ट मी इथे अपलोड केला. ठीक आहे, आता मला हा प्रॉडक्ट म्हणजे हा जो पॅन्ट शर्ट आहे हा या मुलावर कसा दिसेल हे मला त्याला सांगायचं आहे. मग मी त्याला इथे एक प्रॉम्प्ट टाईप करतो. सिम्पल प्रॉम्प्ट द्यायचा आहे. मी असं लिहितो, वेअर वेअर धिस वेअर धिस पॅन्ट अँड शर्ट टू अ बॉय इन पिक्चर. ठीक आहे, मी त्याला म्हटलं की पॅन्ट आणि शर्ट तो जो बॉय आहे त्याला वेअर करून दे आणि बघू आपण आता तो कशा पद्धतीने वेअर करतो. आता याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. म्हणजे तो जो मुलगा आहे त्याचा चेहरा नाही बदलला पाहिजे. नॉर्मली काय होतं बघा, तुम्ही ए आय टूल्समध्ये जर ह्या ऍक्टिव्हिटी करायला गेलेत तर काय होतं, तुम्ही इमेज अपलोड करतात वेगळी आणि जनरेट झाल्यावर त्याचा चेहराच बदलून जातो. मग कन्सिस्टन्सी राहत नाही किंवा प्रॉडक्ट चेंज होऊन जातो. प्रॉडक्ट तुम्ही वेगळा दिला तो वेगळाच करून टाकतो. बघा आता हा जो मुलगा आहे आणि तो जो ड्रेस मी त्याला दिला आहे तो तुम्ही या ठिकाणी बघा, त्याला मी फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवतो. बघा बघा तो मुलगा आणि तो जो ड्रेस आहे आपण याला झूम करून बघूयात. बघा म्हणजे तुम्हाला मी जवळून दाखवतो की हा जो मुलगा आहे तो आणि त्याच्यावर तो ड्रेस कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. ठीक आहे, म्हणजे आता याची कन्सिस्टन्सी बघा. तुम्ही त्या मुलाचा फोटो जर बघितला, आता मी जो अपलोड केलेला फोटो आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. बघा हा त्या मुलाचा फोटो जो मी अपलोड केला होता आणि तो अपलोड केलेला फोटो जो आहे त्याचा चेहरा बघा आणि जो आत्ता आपण बघितला तो मुलगा बघा सेम आहे. म्हणजे कॅरेक्टर चेंज झालेलं नाही आहे. आणि मग ही इमेज जी तयार झाली ही तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करा. ठीक आहे, आता व्हाईट शर्ट आणि ही पॅन्ट मी याला वेअर केली. चला मी अजून एक वेगळा ट्राय करतो. आता मी या ठिकाणी बघा अपलोड करतो. ही एक गर्ल आहे माझ्याकडे, सपोज ही मुलगी आहे आणि हा एक लेडीज ड्रेस आहे. ठीक आहे, हे दोघं मी अपलोड करतो
आणि आता ही जी मुलगी आहे त्या फोटोमधली, तिला हा ड्रेस मी वेअर करायला लावतो आणि मग ती मॉडेल कशा पद्धतीने दिसते बघा. आता वेअर धिस ड्रेस टू अ गर्ल इन पिक्चर. ठीक आहे, मी असं म्हटलं वेअर धिस ड्रेस टू गर्ल इन पिक्चर. आता हा ड्रेस या मुलीला आपण वेअर करायला लावू आणि बघा आता अगदी परफेक्ट ती मुलगी सुद्धा जशीच्या तशी राहील. म्हणजे तुमचा रिअल कोणी मॉडेल असेल, तुमचा कोणाचा फोटो असेल, तर त्याच व्यक्तीला तो ड्रेस बरोबर घातलेला तुम्हाला इथे दाखवता येईल. बघा इथे ना कुठे फोटो शूटिंग करायची आपल्याला, ना कुठला कॅमेरा लागतोय, ना स्टुडिओ लागतोय. अगदी प्रोफेशनल पद्धतीचे फोटो, म्हणजे क्वालिटी जी आहे फोटोची ती अगदी रिअलिस्टिक, आणि असं कोणी म्हणणार नाही की ही AI जनरेटेड आहे. अगदी रिअलिस्टिक फोटो तो आपल्याला या ठिकाणी तयार करून देतोय आणि आपला बराचसा वेळ त्या ठिकाणी वाचतो. बघा आता ती जी मुलगी आहे त्या मुलीला हा ड्रेस या ठिकाणी आपण वेअर केलेला आहे आणि ती मुलगी बघा, तुम्ही तिचा चेहरा जर बघितला तर तो अगदी कन्सिस्टंट आहे पूर्ण. हे बघा, ही ती मुलगी आणि आपण फोटो जो अपलोड केलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवतो. बघा ही ती मुलगी आधीची आणि तिचा चेहरा बघा. बघा ती सेम गर्ल जी आहे तिलाच त्याने बरोबर हा ड्रेस जो आहे तो वेअर केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कॅरेक्टर चेंज होत नाही आणि ड्रेस देखील बघा, तुम्ही कलर वगैरे स्टाईल काहीच बदलत नाही, बिलकुल सेम. तो जर ड्रेस तुम्ही बघितला या पिक्चर मधला तर सेम ड्रेस त्यांनी या ठिकाणी वेअर केलाय. बघा कलर वगैरे सगळा पॅटर्न सुद्धा सगळा सेम. स्लीवलेस आहे आणि इथे पण बघा तुम्ही स्लीवलेसच तुम्हाला दिसतोय पिक्चर मध्ये. म्हणजे असं नाही झालं की काही AI मॉडेल्समध्ये काय होतं की आपण स्लीवलेस देतोय, ते स्लीव्ज त्याला लावून देतील किंवा कलर बदलून जाईल किंवा समथिंग, ड्रेसची स्टाईलच बदलून जाईल आणि म्हणून मग आपल्याला मॉडेलिंग करण्यासाठी AI टूल्स वापरणं आतापर्यंत व्यवस्थितपणे शक्य नव्हतं. परंतु या नॅनो बनाना मॉडेलमुळे हे सगळं शक्य झालं. आता मी नॅनो बनाना असं म्हणतोय आणि इथे तुम्हाला लिस्टमध्ये कुठेच नॅनो बनाना नाव दिसणार नाहीये. मग नॅनो बनाना एक्झॅक्टली नाव कोणाचं आहे? हे जे मॉडेल आहे याचं नाव आहे 2.5 फ्लॅश इमेज असं हे मॉडेल आहे. 2.5 फ्लॅश इमेज नावाचं मॉडेल आहे. त्याला दुसरं नाव आहे नॅनो बनाना. सध्या मार्केटमध्ये जी चर्चा चालू आहे ती नॅनो बनानाची आहे. ठीक आहे, म्हणजे आपण आता या मॉडेलला हा ड्रेस या ठिकाणी घातला. अजून आपण एकदा ट्राय करूयात. आपण एक पुन्हा दुसरा प्रॉडक्ट या ठिकाणी ट्राय करूयात. परत मी इथे अपलोड करतो. बघा आता माझ्याकडे हा एक ड्रेस आहे आणि ही दुसरी एक गर्ल आहे. बघा ही, ठीक आहे, ही मुलगी आणि हा ड्रेस, हे दोघं मी अपलोड करतो बघा इथे. आणि बघूयात आपण आता त्या मुलीवर, ही मुलगी अपलोड झाली आणि तो ड्रेस पण मी इथे अपलोड करतो. हा ड्रेस त्या मुलीला आपल्याला वेअर करायला लावायचा आहे. बघा आता, आणि सेम प्रॉम्प्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. इथे तुम्ही म्हणणार वेअर धिस ड्रेस टू अ गर्ल इन पिक्चर. ठीक आहे, नाईस. आता इथे आपण याला रन करू आणि बघा ती जी गर्ल आहे तिला तो ड्रेस वेअर करून आपला फोटो जो आहे तो एका मिनिटात तयार होऊन जाईल. आणि काही टूल्स असे पण आहेत की जे इमेज पासून व्हिडिओ तयार करून देतात. मग तुम्ही हा फोटो किंवा ही इमेज जी आहे आता ही त्या टूलला दिली, जसं हेजन नावाचं टूल आहे, बरेच आहेत असे, तर त्या टूल्सवर तुम्ही ही इमेज दिल्यानंतर त्याचं व्हिडिओमध्ये कन्व्हर्जन सुद्धा करता येऊ शकतं जर तुम्हाला व्हिडिओ तयार करून हवी असेल तर. मग आता या ठिकाणी आपण मॉडेल आणि फोटो हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी जनरेट करतोय आणि नॅनो बनाना मॉडेल जे आहे गुगलचं ते या ठिकाणी आपण वापरतोय. बघा आता इथे तो जो ड्रेस आहे तो त्या मुलीला वेअर केल्यानंतर कशा पद्धतीने दिसतोय बघा या ठिकाणी. हे बघा सेम ड्रेस आणि ती मुलगी त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे काय म्हणू आपण की मॉडेलिंगचे जे फोटोज असतात ते फोटो आपल्याला तयार करण्यासाठी आता AIचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्या मार्केटिंगमध्ये करता येऊ शकतो. तर डिजिटल मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटीज मधली ही एक ऍक्टिव्हिटी AIच्या मदतीने कशी करायची ही आपण या ठिकाणी आता बघितली. आता सेकंड ऍक्टिव्हिटी जी आहे ती म्हणजे मॉडेल आपल्याला जनरेट करून घ्यायचं आहे. आपल्याकडे मॉडेल नाहीये, मग ते मॉडेल एखादी लेडीज असेल किंवा जेंट्स असेल कसं जनरेट करायचं बघा. याच्यासाठी मी यूज करतोय गुगल AI स्टुडिओ. तुम्ही सर्च करा गुगल AI स्टुडिओ आणि तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन करून इथपर्यंत येऊन जा. इथे तुम्ही जनरेट मीडियामध्ये जा आणि या जनरेट मीडियामध्ये तुम्हाला इथे पण नॅनो बनाना दिलेलं आहे बघा, पण मी आता इमेजन वापरतोय. इमेजन मध्ये जाऊन तुम्हाला इथे प्रॉम्प्ट द्यायचा आहे. मी इमेजची साईज 1:1 ठेवली आणि इथे मला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. मला एक मुलाचा मॉडेल तयार करायचा, म्हणजे जेंट्स मॉडेल मला हवं आहे. मी या ठिकाणी प्रॉम्प्ट येतो बघा, अ बॉय 20+ 20 वर्षाच्या पुढचा पाहिजे. बॉय 20+ विथ व्हाईट बॅकग्राऊंड, विथ
व्हाईट बॅकग्राऊंड. ठीक आहे, मी असं म्हटलं की एक मुलाचा फोटो जनरेट कर आणि व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि 20 वर्षाच्या पुढचा मुलगा पाहिजे, 20+ मॉडेल पाहिजे. तुम्ही लहान मुलांचे पाहिजे असतील तर लहान मुलांचे देखील फोटो जनरेट करून घेऊ शकता. बघा आता इथे बॅकग्राऊंड व्हाईट राहील आणि एका मुलाचा एक चांगल्या प्रकारचा मॉडेल या ठिकाणी तो जनरेट करून दिला आपल्याला. हे बघा, हे मॉडेल जनरेट झालं आणि ह्या मॉडेलवर मग तुम्ही तुमचे प्रॉडक्ट जे आहे ते अप्लाय करू शकतात. तुम्हाला जर हा चांगला नाही वाटला तर तुम्ही पुन्हा रिजनरेट करा, परत तुम्ही रन बटनला क्लिक करा, तो दुसरा फोटो जनरेट करून देईल. म्हणजे तुम्हाला हे जे मॉडेलचे फोटो इथून तयार होते बघा. आता हा तुम्हाला वाटला की मग तुम्ही याला डाउनलोड करून घ्या. जसा मी एक मॉडेल इथूनच जनरेट केला होता आणि जो आपण आता थोड्या वेळापूर्वी आपल्या व्हिडिओमध्ये यूज केला, तर इथून तुम्ही याला डाउनलोड करा. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला एखादी मुलगी हवी असेल मग तुम्ही इथे लिहू शकता अ लेडी 20+ विथ व्हाईट बॅकग्राऊंड. ठीक आहे, बस सिंपल एवढाच टाईप करायचा आणि रन करायचा आणि मग इथून तुम्हाला एका मुलीचं मॉडेल जे आहे ते या ठिकाणी मिळून जाईल आणि ते तुम्ही यूज करा. आता हे जे इमेजेस इथे जनरेट होतात या कॉपीराईट फ्री असतात. म्हणजे याच्यामध्ये ही जी इमेज तो जनरेट करतोय ही कुठल्याही रिअल मुलीची नाही आहे, ही AI ने जनरेट केलेला हा फोटो आहे. त्यामुळे आपल्याला कोणी ब्लेम नाही करणार किंवा कोणी कॉपीराईट ऍक्ट तुमच्यावर या ठिकाणी करू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे AI ने जनरेट करून घेतलेल्या इमेजेस ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या पर्पजसाठी वापरता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे इमेजेस तुम्ही इथे यूज करू शकतात आणि मग इथून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करा. तर अशा पद्धतीने कुठलाही मॉडेल आपल्याला जो लागेल तो तुम्ही या पद्धतीने जनरेट करून घ्या. तुम्ही तसा प्रॉम्प्ट द्या, तुम्हाला कसं मॉडेल पाहिजे, त्याचं एज वगैरे तुम्ही सांगा आणि कशा पोझिशनमध्ये त्याला त्या मॉडेलला तुम्हाला उभं करायचं आहे, तुम्ही त्याची पोझिशन पण सांगू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो ते मॉडेल जे आहे ते जनरेट करून देईल. तर अशा पद्धतीने मॉडेल देखील आपल्याला कोणाला हायर करायची गरज नाही. आपण AI जनरेटेड मॉडेलवर आपल्या प्रॉडक्टचे इमेजेस अपलोड करून त्या अप्लाय करू शकतो आणि फोटोशूट न करता कुठलाही कॅमेरा वगैरे न वापरता आपल्या मॉडेलचे मॉडेलिंग फोटोग्राफ्स आपण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने नॅनो बनाना मॉडेल हे गुगल जेमिनी मधून आपण यूज केलं आणि आपले जे मॉडेलिंग फोटोग्राफी आहे ती कुठलाही कॅमेरा किंवा स्टुडिओ न वापरता आपण या ठिकाणी करून बघितली. मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट असेल किंवा तुमचा असा ऑनलाईन स्टोअर असेल तर तुम्हाला आता तुमच्या प्रॉडक्टचा कॅटलॉग बनवण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. किंवा तुम्ही डिजिटल मार्केटर असाल किंवा बनणार असाल तर भविष्यात तुम्हाला असे मॉडेलिंग फोटोग्राफी करण्यासाठी या मॉडेलचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. तर हे मॉडेल आपण यूज केलं ज्याचं नाव होतं नॅनो बनाना मॉडेल. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला कशा पद्धतीने ही व्हिडिओ वाटली आणि अजून तुम्हाला कशा व्हिडिओची आवश्यकता आहे, म्हणजे आपण आपल्या चॅनलवर त्या नक्कीच घेऊन येणार आहोत.